आता आज तर मी सासूबाईंची बोलणी खाता खाता वाचले. ते कसं काय तुम्हाला सांगते. संध्याकाळच्या वेळी बाबा, त्याची आजी आणि पृथ्वी बाहेर जायला निघाले. ते बाहेर गेले. मी मॉर्निंग शिफ्टवरून आलते म्हणून थोडा वेळ झोपावं म्हटलं. आता झोपले तर मला डायरेक्ट अंधार पडल्यानंतरच जाग आली. आता मला वाटलं की मी खूप जास्त बोलणी खाणार आहे, पण कशाचं काय, आई बाबाच तोपर्यंत आले नव्हते म्हणून मी स्वतःचं आवरून घेतलं, फ्रेश वगैरे झाले आणि स्वयंपाकाला काय करायचं हा विचार करतच होते. तोपर्यंत ते तिघे देखील आले. येताना ते फिश घेऊन आले. मला सांगितलं की आपल्याला आज फिश बनवायची म्हणून. आता मला काय एवढी जास्त फिश बनवता येत नाही, पण थोडासा ट्राय म्हणून म्हटलं चला आपण करून बघूयात. आता हे बनवायचं ठेवलं बाजूला आणि मी स्वतःसाठी भाकरीच बनवायला घेतली. आता भाकरी बनवेपर्यंत आमच्या पृथ्वीची रडारड काही संपतच नव्हती. असो, फिशसाठी मसाला तयार करून घेतला. रव्यामध्ये हळद, मीठ, चटणी सगळं टाकून घेतलं आणि माशांना छान त्याच्यामध्ये कोट करून ठेवलं. आता तुम्ही याच्यामध्ये लिंबू वगैरे पण टाकू शकता, ज्यांना आवडतं ते याच्यामध्ये घालतात. असो, आम्ही ते घालत नाही आणि सासूबाईंनी ते बनवायला घेतले. आता मी कितीही ट्राय करायचा प्रयत्न केला तर मला काही त्यांच्यासारखे जमणार नाहीत, म्हणून मी आपलं त्यांच्यामध्ये लुडबुड करत होते. बनवले तर सगळे त्यांनीच, तर साईड बाय साईड मी इकडे वरणाला देखील फोडणी देत होते. आता बनवायचं तर असतं याच्यासोबत कढी वगैरे, पण आमच्याकडे आज वरणाचा बेत होता आणि मस्त असे सगळे मासे फ्राय करून घेतले. आता तुम्ही याला डायरेक्ट तेलामध्ये देखील तळू शकता, पण खूप मस्त होतात तव्यावर भाजले. तर इकडे वरण वगैरे झालं आणि आमचं जेवायला घेतलं. असं होतं माझं आजचं जेवणाचं ताट. आणि आमच्या पृथ्वीला देखील फिश खूप खूप आवडते, तर असं काहीतरी रिॲक्शन तो देत होता. आणि दिवसाचा शेवट हा असा गोड गोड जिलेबीने केला. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघायला चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.